सृजनांशी संवाद इस अभियान के माध्यम से बेलापुर विधानसभा क्षेत्र में नागरिकों से किए गए संवाद दौरान अधिकतर समस्याएं बिजली विभाग से जुड़ी होने के पश्चात आज नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक ने वाशी स्थित महावितरण कार्यालय जाकर उक्त समस्याओं से जुड़ा निवेदन अधीक्षक अभियंता गोरखनाथ बेले को सौंपा। इस दौरान उनके साथ दशरथ भगत, शुभांगी पाटिल, अंजलि वालुंस, विजय वालुंस सह बीजेपी के तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आज सबसे अधिक विद्युत शुल्क नवी मुंबईकरों द्वारा अदा किए जाने के बावजूद नवी मुंबई के शहरी, गांवठाण, झोपड़पट्टी विभाग में रहने वाले लोगों को महावितरण की मार झेलनी पड़ रही है। इस बैठक दौरान जिन मुद्दों को संदीप नाइक ने उठाया उनमें शामिल थे खुले डीपी बॉक्स, सबस्टेशन की बदहाल अवस्था, सबस्टेशन में गर्दुल्लों का आतंक, खराब मीटर के चलते आने वाले अनचाहे बिल जैसे मुद्दे शामिल थे। आक्रामक तेवर के साथ दिखे संदीप नाइक ने कहा कि दिवाली से पहले ये समस्याएं नहीं सुलझी तो जन आंदोलन होगा। च्या बैठकीमध्ये आज या साधारणतः 2 महिन्याच्या कालखंडात सुजनांशी संवाद हा उपक्रम माझ्या माध्यमातून राबवला गेला। बेलापूर मतदारसंघामधील विविध वॉर्ड, विविध सेक्टर, प्रायव्हेट सोसायट्या, सिडको निर्मित सोसायट्या, झोपडपट्टी परिसर, गाव परिसर या परिसरामध्ये गेलो असता नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणच्या दुरावस्थेचं त्या ठिकाणी निवेदन हे मला दिलं। अनेक ठिकाणी सबस्टेशनची दुरावस्था आहे, सबस्टेशनमध्ये स्वच्छता नाही, सबस्टेशनमध्ये रिपेरिंग झालेली नाही, त्यामुळे तिकडे दुर्घटना घडू शकते। त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो। अनेक ठिकाणी डीपी बॉक्स हे उघडे आहेत, उघड्या केबल, जुन्या जीर्ण झालेल्या केबल, त्यामुळे पॅचेस लावल्यामुळे त्या केबलच्या पूर्ण लोड कॅरी करण्याच्या कॅपॅसिटीवर परिणाम होतो। परिणामी सर्वसामान्य नागरिक जे सोसायट्यांमध्ये राहतात, जे LIGमध्ये राहतात, MIGमध्ये राहतात, त्यामध्ये अचानक लाईट गेल्यामुळे त्यांची उपकरणं ही त्या ठिकाणी बिघडतात। खूप मोठ्या प्रमाणामध्ये TV असेल, फ्रीज असेल, AC असेल, हे खराब झाल्याच्या घटना या ठिकाणी निदर्शनात आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी काम सुरू असताना जे ट्रान्सफॉर्मर आहेत या ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याच्या घटना त्या ठिकाणी बघायला मिळतात। ट्रान्सफॉर्मर खराब होतात। जर ट्रान्सफॉर्मर वारंवार खराब होत असेल तो ट्रान्सफॉर्मर बदलला पाहिजे। तुम्ही जर पुन्हा 15 दिवसांनी तो रिपेअर करून आणला तर त्याच्यामध्ये लोकांची सोय होणार नाही, पुन्हा वीज खंडित होईल आणि लोकांची उपकरणं ही त्या ठिकाणी खराब होतील। एक संपूर्ण जी रिक्वायरमेंट आहे, जर नवी मुंबई शहर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बिल पे करणारं शहर असेल तर त्याच तुलनेनं या शहरामध्ये विद्युत व्यवस्था त्या ठिकाणी देत असताना कोणत्याही प्रकारच्या साधन सामुग्रीचं शॉर्टेज होऊ नये याची खबरदारी ही महावितरणने घेतली पाहिजे। आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की दिवाळीच्या अगोदर आपण ही सर्व कामं केली पाहिजेत। याबद्दल लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक असतात, पदाधिकारी असतात, सर्वसामान्य नागरिक असतात, हे कंप्लेंट घेऊन येत असतात। परंतु महावितरणचा जो त्या ठिकाणी रेटा असतो ती लवकर बिल भरा याच गोष्टी करता असतो। परंतु आम्ही बिल भरल्यानंतर आमच्या घरापर्यंत जी व्यवस्था आहे, ज्या केबल्स आहेत, ज्या DP बॉक्स आहेत, जे ट्रान्सफॉर्मर आहेत, जे सबस्टेशन आहेत, यांची कामं देखील योग्य पद्धतीनं झाली पाहिजेत। 3 वर्षापासून सबस्टेशनची दुरावस्था असल्याच्या कंप्लेंट झालेल्या आहेत, परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची खबर त्या ठिकाणी त्याची दाद किंवा त्याविषयी काम हे महावितरणच्या माध्यमातून झालेलं नाही। त्यामुळे जर 15 दिवसाच्या आत, दिवाळीच्या अगोदर जर आपण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचं काम केलं गेलं नाही, जर त्या वॉर्डमध्ये, त्या सेक्टरमध्ये सांगितलेली कामं झाली नाही तर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल। अशा प्रकारची भूमिका मी अधिकाऱ्यांपर्यंत मांडली आहे। तुम्हाला अडचणी असतील तर अडचणी आमच्यापर्यंत सांगा। ऑफिसर या वाशी ऑफिसच्या लेवलला आपण काम बघता, परंतु सेक्टरच्या लेवलला जे असलेले अधिकारी, जे वायरमॅन आहेत, त्यांच्या माध्यमातून योग्य काम झालं पाहिजे। सर्वसामान्य माणूस लाईट गेल्यानंतर त्यांच्याकडे जातो तेव्हा आपण केबल बदला, अशा प्रकारची भूमिका या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली जाते। ज्या LIG, MIG घटकांना आपलं मेंटेनन्स भरण्याकरता, पैशाकरता अडचण असते, अशा घटकांना जर आपण केबल बदलण्याकरता त्यांच्याकडून पैसे मागितले तर ही गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल। नवी मुंबई शहर जर लाईटचं बिल पे करण्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं शहर असलं तर आवश्यक असलेल्या व्यवस्था, आवश्यक असलेली साधन सामुग्री ही देखील
योग्य पद्धतीची या शहराला पुरवली पाहिजे, हा या शहराचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण मागणी माझ्यासोबत असलेले माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना सुद्धा तुम्हाला खेटे झिजवावे लागतात, ते ह्याच्या मागे फेल्युअर कोणाचं मग? बघा की लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपली भूमिका जबाबदारी त्या ठिकाणी निभावली पाहिजे. मी लोकप्रतिनिधी हा जागृत आहे. डिपार्टमेंट कोणते असले तरी आपली भूमिका आपण प्रशासनापर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याकरताच लोकप्रतिनिधी म्हणून तुमची नेमणूक केली जाते. जर अधिकाऱ्यांचा वरचा अधिकारी आहे त्याच्याकडे तरतूद आहे, परंतु जर खालच्या लेवलचा अधिकारी काम करत नसेल तर त्याची तक्रारही केली पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं त्या अनुषंगानं आंदोलनही छेडलं गेलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या पद्धतीचं काम, ही अनेक आंदोलनं, म्हणजे माझी ही काही पहिलीच वेळ नाही आहे महावितरणला येण्याची. सगळ्यात जास्त महावितरणच्या ऑफिसमध्ये कोण आला असेल तर तो संदीप नाईकच आला असेल. त्यावेळेस आपण लोकांचं प्रतिनिधी म्हणून काम करतो, आपल्याला जनप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडचणी देखील समजून घेणं आणि जर त्यांच्या माध्यमातून दिरंगाई होत असेल, निष्काळजीपणा होत असेल तर त्याबद्दल आंदोलन छेडण्याची देखील भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि ही सातत्यानं येणाऱ्या कालखंडात देखील मी ठेवेन. तुम्ही म्हणालात की रेसिडेन्शियल एरियापेक्षा कुठेतरी इंडस्ट्रियल एरियाकडे जास्त झुकता माप जो आहे तो MSCB. बघा, या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर MIDC आणि जी व्यापारी संकुल आहेत यामध्ये व्यवस्था देण्याकरता अत्यंत चांगली तत्परता हे अधिकारी वर्ग दाखवत असतात. परंतु जी गृहसंकुलं आहेत, मग गृहसंकुलामध्ये प्रायव्हेट सोसायटी असतील, सिडको निर्मित सोसायटी असतील, झोपडपट्टी परिसर असेल, गावठाण विभाग असेल, या ठिकाणी जर ह्या परिसरातले नागरिक जर बिलं भरतायत, जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं बिल पे करणारं, रेव्हेन्यू देणारं जर शहर नवी मुंबई असेल तर त्याच पद्धतीचा या व्यवस्थेकरता खर्च आणि योग्य पद्धतीचा खर्च, त्याचे योग्य सुपरविजन, नागरिकांनी दिलेल्या तक्रारीचं निवारण हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीची तत्परता ही MIDC विभागाकडे, आपण व्यापारी संकुलाकडे दाखवता, त्याच पद्धतीची आपण तत्परता ही गृहसंकुलांमध्ये, शहर विभागामध्ये, गावठाण विभागामध्ये आणि झोपडपट्टी परिसरामध्ये देखील दाखवली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आणि सूचना आणि मागणी आणि आरोप देखील मी महावितरणवर केलेला आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.